नमस्कार, मी डॉक्टर सुरेश पाटील. मी हिप अँड नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये स्पेशलिस्ट आहे. अ, आपण आज हिप रिप्लेसमेंट सर्जरी जी मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी त्याबद्दल जाणून घेऊया, समजून घेऊया. हिप रिप्लेसमेंट जे करतो आपण ते व्हेरियस अप्रोचने आपण हिप रिप्लेसमेंट करतो. ट्रॅडिशनल वे जो असतो अप्रोच आपण हिप रिप्लेसमेंट करतो तो आहे आपण अप्रोच मागच्या साईडने तुमचे हिप अप्रोच करू शकतो किंवा साईडने तुमचे हिप अप्रोच करू शकतो. जेव्हा आपण मागून किंवा साईडने तुमचे हिप एक्सपोज करतो तेव्हा आपल्याला भरपूर स्नायू किंवा मसल कट करावे लागतात आणि आपण ते कट केल्याने त्यांचा सपोर्ट हा कमजोर होतो किंवा डॅमेज होतो आणि त्याच्याने एक जो कॉम्प्लिकेशन असतो, जो हिप डिस्लोकेशन असतो तो कॉमनली असतो कारण आपण त्याचा सपोर्ट डॅमेज करतोय. दुसरी गोष्ट या अप्रोचने तुम्हाला वेदना जास्त होतात बिकॉज आपण जास्त मसल किंवा स्नायू कापतो. तर मॉडर्न टेक्नॉलॉजी जी मी आज तुम्हाला समजवणार आहे तिला आपण म्हणतो हिप रिप्लेसमेंट मसल किंवा स्नायू न कापता. त्या अप्रोच आपण जो यूज करतो त्याला म्हणतात डिरेक्ट अँटेरियर अप्रोच. म्हणजे आपण तुमचे हिप जॉईंट डिरेक्टली फ्रॉम अँटेरियर म्हणजे पुढून तुमचे हिप जॉईंट अप्रोच करतो. पुढून जेव्हा आपण अप्रोच करतो तर आपण स्नायू किंवा मसल न कापता आपण दोन मसलच्या ग्रुपमधून जाऊन तुमच्या हिप एक्सपोज करतो. तर न कापता त्यांच्या दोन मसलला आपण स्प्रेड करतो आणि तुमच्या हिप जॉईंटला अप्रोच करतो आणि तुमचे हिप रिप्लेसमेंटमध्ये जे आपण तुमचे सॉकेट असतं कमरेच्या बोनमध्ये ते प्रॉपरली पोझिशन करतो आणि तुमचे जे फिमोरल हेड असते ते प्रॉपरली टाकतो. याचं बेनिफिट म्हणजे आपण मसल कापले नसल्यामुळे आपल्याला त्यांचे जे कॉम्प्लिकेशन असतात, जो सपोर्ट असतो तो डॅमेज होत नाही. मसल न कापल्यामुळे आपल्याला जो सपोर्ट येतो इंटॅक्ट राहतो आणि त्याच्यामुळे जे कॉम्प्लिकेशन असते हिप डिस्लोकेशनचं ते ऑलमोस्ट खूपच कमी असतात किंवा नसतातच. ऑलमोस्ट मी मागच्या 15 वर्षामध्ये एकही हिप बाहेर पडलेला बघितला नाही या अप्रोचने. दुसरं बेनिफिट याच्यावर की आपण मसल कमी कापतो, स्नायू कमी कापल्यामुळे आपल्याला वेदना कमी होतात, आपली रिकव्हरी फास्टर असते. आपल्याला काही प्रिकॉशन्स घ्यावं लागत नाही. तुम्ही पुढे वाकून गोष्टी उचलू शकतात, तुम्ही मांडी घालून खुर्चीवर बसू शकतात. या सगळ्या गोष्टीचा बेनिफिट आपण घेऊ शकतो अँटेरियर अप्रोच हिप रिप्लेसमेंट केल्यामुळे. ही ही सर्जरी टेक्निकली चॅलेंजिंग म्हणजे या सर्जरीला एक्सपर्टीज लागते आणि मी 15 वर्षापूर्वी न्यूयॉर्कमध्ये याची स्पेशल ट्रेनिंग घेतले आणि मागच्या 15 वर्षापासून अमेरिकेला ही सर्जरी सक्सेसफुली करत असल्यामुळे आपण तीच सर्जरी, तीच स्टँडर्ड ऑफ केअर आज पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये प्रोव्हाइड करणार आहेत. आणि जर आपण रोबोट त्याच्याजवळ यूज केला तर आपण तुमचे कॉम्पोनंट जेव्हा हिप रिप्लेसमेंट हे एकदम प्रॉपरली आपण पोझिशन करू शकतात. तर तुम्हाला याच्याबद्दल काही क्वेश्चन किंवा काही शंका असेल तर आम्हाला फोन करून किंवा आमची अपॉइंटमेंट घेऊन याच्याबद्दल आपण डिटेल समजून डिटेल बोलू शकतो आणि काही असेल तर आम्हाला रीच आउट करा. धन्यवाद.